नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मी अंतरा होम व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सकाळी अशा फुललेल्या फुलांना बघितलं ना की दिवस एकदम खूप छान सुंदर जातो आणि त्यामध्ये जर हिरवळ असली तर आणखीनच सुंदर. तर बघा, आज सकाळी ना नाश्त्याला म्हणलं आता काय बनवायचं. मुलगा तर शाळेत गेला होता. ओमला मी ब्रेड पकोडे डब्यामध्ये दिले होते. तर म्हणलं आपल्यासाठी काहीतरी वेगळा नाश्ता आता बनवूयात, कारण ब्रेड पोहे शिरा उपमा हे खाऊन खूप कंटाळा आला होता. तर म्हणलं चला घावणे वगैरे बनवायचा प्रयत्न करूयात, कारण आपल्या राशनच्या तांदळाचे घावणे चांगले होत नाहीत किंवा बाजारच्या कणीचे पण घावणे चांगले होत नाहीत. पण माझ्या सासूबाईंच्या बहीण आहेत आमच्या माई, त्यांनी मी मस्तपैकी गावची आम्हाला कणी दिली होती, तर ती मी दळून आणली होती. म्हणलं चला घावणे घालून बघूयात होत आहेत का. मग घमेल्यामध्ये मी 2 मोठ्या वाट्या असं तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून 1 चमचा मस्तपैकी पाणी घालून मस्त पातळ असं घावण्याचं पीठ तयार केलं. भिडं नाही माझ्याकडे, म्हणून मी फ्राय पॅनवरतीच म्हणलं चला घावणे घालून घेऊयात, कारण भिडं होतं ते आम्ही गावी दिलं. आई आमच्या गावी असतात तर आई गावी करतात भिड्यावरती घावणे वगैरे, पण इथे माझ्याकडे घावणं नाही आहे. तर फॅन फ्रायवरती म्हणलं बघूयात होतं आहे का. तर पॅनवरती मस्तपैकी तेल लावलं आणि घावणे घालून बघितले. पहिला घावणा बऱ्यापैकी छान झाला. म्हणलं आता हे होतीलच छान. मग असे आम्हाला नाश्त्यासाठी आम्ही घावणे बनवून घेतले. पहिला घावणा मस्त झाला आणि मग म्हटलं चला हे बहुतेक हे पीठ छान आहे आणि गावच्या तांदळाचे घावणे चांगलेच होतात. तर दुसरा पण टाकून बघितला आणि तो पण खूप छान झाला. असे मी घावणे घालून घेतले. ही कोकणातली रेसिपी आहे आणि गावाला ना भरपूर असं नाश्त्याला घावणे हा प्रकार होतच होतो. चहा गरमागरम आणि घावणे असा हा नाश्ता असतो. आम्ही गावी गेलो की आई आमच्या गावी हे असे घावणे करतात आणि आम्हाला नाश्त्यासाठी हे घावणे असतात. आणि मिस्टरांना घावणे इतके आवडतात ना की ते मला सतत रिक्वेस्ट करत असतात की घावणा कर. पण घावणे करायला ते जे पीठ लागतं ना, ते आपल्या ह्या विकतच्या बाजारात मिळणाऱ्या पिठाने घावणे होत नाहीत व्यवस्थित, चिकटतात वगैरे, किंवा मग ते जरा चिकचिकीत असे घावणे होतात. पण गावचे तांदूळ असतात ना, त्याची घावणे खूप छान होतात, कारण ते कमी पॉलिश असतात आणि घावणा एकदम मस्त होतं. आता गरमागरम कपामध्ये मी चहा ओतला, कारण चहा आणि घावणे हे कॉम्बिनेशन एक नंबर असतं. आणि 4-5 घावणे तयार करून मिस्टरांना सकाळ नाश्ता दिला, कारण ते ओमला सोडून मग पुन्हा रिक्षावरती जातात. तर रिक्षावरती जातात त्यामुळे पोटभर नाश्ता पाहिजे. मग त्यांना असा हा घावण्याचा पोटभर नाश्ता दिला, जेणेकरून ते थोडे उशिरा आले तरी त्यांचं पोट भरलेलं राहील. आता चला घावणा देते, ते खुश होते. दीदी आता अभ्यास करते. दीदीचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मस्त झाला होते नाश्ता आमचा. घावणे खूप छान झाले होते. ओमच्या पप्पाने मस्त 4-5 घावणे खाल्ले आणि ओमला काय भेटले नाही. ओम तर स्कूलमध्ये गेला होता, तर ओमला पुढच्या वेळेला नक्की करून देईन खायला, आहे ना ओमकार? हां, ओमकारला तर ब्रेड पकोडा दिला होता करून खायला डब्यामध्ये. आणि सकाळी खूप घाई असते, ओमकार लवकर जातो 7 वाजता, त्यामुळे त्याला नाही नाश्ता भेटला. पण बाकीच्यांनी सगळ्यांनी आम्ही तिघांनी खाल्ला. तर छान झाले होते घावणे, गावच्या कणीचे घावणे होते ते, त्यामुळे मस्त झाले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माझा मिनी ब्लॉग मी इथेच संपवते. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.